सरकारच्या बँकांनी जवळपास 21,000 कोटी रुपये या माध्यमातून कमावलेले आहेत. याही रक्कम 21,000 अगदी 12,000 असे 33,000 कोटी हे तुमचे आमचे सर्वसामान्यांचे बँकांकडे फुकट पडून आहेत. तो पैसा सगळ्या सध्या बँकांच्या वापरात आहे आणि बँकांकडून तो पैसा काही दिवसांनी रिझर्व्ह बँकेकडे वळता होईल आणि रिझर्व्ह बँकेच्या पैशावर नंतर मग सरकार आपल्या सोयीनुसार डल्ला मारेल. तुम्ही आम्ही चर्चा करत असतो फक्त आज कोणता पक्ष फुटला, कोणता आमदार कोणत्या पक्षात गेला आणि कोणत्या आमदारानं तुमच्या आमच्या गावासाठी मित्रांनो, तुम्ही आम्ही आपण सर्वजण रोजीरोटीचा प्रश्न सोडवत असताना, दररोज महागाईचा सामना करत असताना, वेगवेगळ्या याचं आर्थिक नियोजन करत असताना बऱ्याचदा सरकारी यंत्रणेकडून नियमित कराव्यतिरिक्त तुमच्या आमच्या खिशाला अतिरिक्त भुर्दंड लावला जातो आणि बेमालूमपणे तुमच्या आमच्या खिशातून पैसे काढून घेतले जातात आणि त्याचा हिशोब किंवा मोजदाद कुठेही नसते आणि आपण या गोष्टीबाबत अनभिज्ञ असतो. आपल्याला हे माहीतच नसते की हे आमचे पैसे नेमके गेले कुठे. मात्र ती जर रक्कम थोडी तिडकी असेल तर ती दुर्लक्षित करण्याजोगी असते. मात्र या माध्यमातून जर वर्षा 2 वर्षात सरकार किंवा सरकारच्या जे काही धार्जिण्या बँका आहेत तर या बँकांनी तब्बल तुमच्या आमच्या खिशातून 21,000 कोटी रुपये आतापर्यंत जवळपास हडप केलेले आहेत. म्हणजे ह्या अलीकडच्या या 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये 21,000 कोटी रुपयांची एवढी बोलली मोठी रक्कम तुमच्या आमच्या खिशातून काढून नेलेली आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचं जे काही शेतीच्या पिकाचं कर्जाचं नियोजन होतं तर त्या नियोजनासाठी दरवर्षी 50,000 ते 70,000 कोटी रुपयांची तरतूद केली जाते. म्हणजे त्या तरतुदीच्या निम्मे पैसे जवळपास 2 वर्षात या सरकारी बँकांनी तुमच्या आमच्या खिशातून काढून घेतले. ते कसे घेतले याबाबतचा उहापोहा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात करणार आहोत. पुढच्या 5-10 वर्षामध्ये विविध कारणांसाठी किंवा लाभांच्या योजनांसाठी किंवा वेगवेगळ्या प्रयोजनासाठी ग्रामीण, शहरी, निमशहरी, वाड्या वस्त्यावरील पाड्यावरील सर्वच माणसे जवळपास बँकिंग क्षेत्राच्या कव्हरेजमध्ये आलेली आहेत. मग ते सामान्य 10 वर्षावरील विद्यार्थी असतील किंवा पहिल्या वर्गात शिकणारे विद्यार्थी असतील तर विद्यार्थ्यांपासून तर वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच जण हे बँकिंग क्षेत्राच्या कव्हरेजमध्ये आलेले आहेत. प्रत्येकाचे बँक खाते असणे हे अत्यावश्यक किंवा कंपल्सरी झालेलं आहे. मग सरकारी योजनेचं कुठलंही अनुदान तुम्हाला मिळायचं असलं किंवा कुठल्याही लाभाची योजना जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचं बँक खातं असणं अनिवार्य आहे आणि त्या दृष्टीनं गेल्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक व्यक्ती हा बँकिंगशी जोडला गेला. याच्या आधी 10 वर्षाच्या आधी अशी परिस्थिती होती की साधारणतः 2011-12 पूर्वी ग्रामीण भागातील लोकांचे किंवा शालेय विद्यार्थ्यांचे किंवा वयोवृद्धांचे फारसे बँकेमध्ये खाते नव्हते किंवा राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रवाहात ते आलेले नव्हते. अशा स्थितीमध्ये ह्या लोकांची खाती कुठेतरी श्रावण बाळ योजना असेल किंवा निवृत्ती योजना असेल तर अशा योजनांच्या लाभासाठी एकतर जिल्हा बँक किंवा खाजगी पतसंस्थांकडे ही खाती मोठ्या प्रमाणामध्ये होती. 100-200 रुपये बॅलन्स ठेवून ही खाती काढली जायची आणि त्याच्यातून मग त्या खात्यात आपले तुटपुंजे छोटे मोठे व्यवहार केले जायचे. बऱ्याचदा असं व्हायचं की या खात्यामध्ये आपल्या कष्टाची जमा केलेली मायापुंजी एखाद्या लग्नासाठी म्हणा किंवा एखाद्या कारणासाठी आजारपणासाठी जर जमा करून ठेवली, संग्रहून ठेवली तर अशा स्थितीमध्ये काही वर्षांनी ती बँक पतसंस्था बुडीत निघायची आणि अशा वेळी गोरगरिबांचे पैसे हे डुबले जायचे, ते लोक रस्त्यावर यायचे. असे बरेच स्कॅम किंवा फ्रॉड झालेले आहेत. मग त्या दृष्टीनं मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये सामान्यातला सामान्य गरीब माणूस हा राष्ट्रीयकृत बँकेच्या प्रवाहात जोडला जावा यासाठी साधारणतः 2009-10 मध्ये वित्तीय समावेशन कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करण्यात आला आणि अजूनही त्याची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आणि ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ठिकाणी घराघरात हे बँकिंग सेवा आता ग्राहक सेवा केंद्र असतील किंवा इतर माध्यमातून ती पोहोचलेली आहे. आणि अशा स्थितीमध्ये सरकारने 2014 मध्ये सरकार बदलल्याच्या नंतर त्यापूर्वी सरकारची घोषणा होती, रिझर्व्ह बँकेची गाईडलाईन्स होते, निर्देश होते की कुठल्याही खातेदाराला खात्याच्या बॅलन्ससाठी किंवा इतर चार्जेससाठी सक्ती नसावी. बँकांनी मनमानी शुल्क आकारू नये. चार्जेस बाबत
आपली जे काही ठरवून दिलेले रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेले जे चार्जेस होते, जसे काही NEFT असेल, RTGS असेल किंवा फंड ट्रान्सफर असेल, मनी ट्रान्सफर असेल, या गोष्टीचे विहित चार्जेस वगळता इतर चार्जेस लावण्याची बँकांना परवानगी नव्हती. मात्र 2014 मध्ये बरेच लोक या खात्यांच्या कक्षेमध्ये आलेले असताना सरकार बदललं आणि सरकारनं नवी घोषणा केली, भाई और बहनो जनधन का खाता खुलवाओ, आणि या माध्यमातून पुन्हा झिरो बॅलन्सच्या नावाखाली गावात, वाड्या वस्त्यावर, ग्रामीण शहरी भागामध्ये सर्व नागरिकांची खाती मोठ्या प्रमाणामध्ये काढण्यात आली. आणि ही खाते काढल्याच्या नंतर 2 वर्षाच्या नंतर सरकारला पुन्हा साक्षात्कार झाला की जवळपास 40-42 कोटी खाती झाली आणि या एकाही खात्यात अजून 1 रुपयाही खडकू या लोकांनी जमा केलेला नाही. झिरो बॅलन्सच्या नावाखाली ही खाती तशीच पडून आहेत. आणि मग अर्थमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना पुन्हा साक्षात्कार झाला की या खात्यात पैसे आणण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. मग काळा पैसा बाहेर काढण्याच्या नावाखाली तुम्हाला आम्हाला पुन्हा एकदा त्या खात्यामध्ये नोटबंदीच्या नावाखाली पैसे जमा करण्यास भाग पाडलं. आणि तिथूनच पुढे रिझर्व्ह बँकेचं यावरील नियंत्रण हटलं आणि तुमच्या पाठीमागे विविध चार्जेसचा ससेमिरा सुरू झाला. मग आता एखादा निराधार व्यक्ती महिन्याला 1,000 रुपये निवृत्ती श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असेल, त्याच्या खात्याला 1,000 रुपये जमा होत असतील, पहिले त्याचे 23 रुपये जमा असतील, तर तो 1,000ला 1,000 रुपये आपल्या खात्यातून काढून घेतो, 23 रुपये त्या खात्यामध्ये बॅलन्स ठेवतो. मात्र ते बचत खातं जर स्टेट बँकेचं असेल, शहरी भागातील असेल, तर त्या खात्याला कमीत कमी 3,000 रुपये ॲव्हरेज बॅलन्स मेंटेन ठेवणं आवश्यक आहे. ते जर नसेल तर स्टेट बँक, HDFC बँक, ॲक्सिस बँक आपापल्या परीनुसार, आपापल्या सोयीनुसार प्रत्येक खात्याला मिनिमम ॲव्हरेज बॅलन्स चार्जेस हे दरमहा तुमच्या खात्यातून परस्पर कपात करतात. याशिवाय पुन्हा ATM साठी सर्वच बँकांच्या मर्यादा आहेत की तुम्हाला 3 वेळा 5 वेळा ATM वापरण्यास फुकट मिळेल तुमच्या बँकेमध्ये किंवा दुसऱ्या बँकेमध्ये. इंटर बँक ट्रान्झॅक्शन जर तुम्ही करत असाल तर ते फुकट असेल. मात्र 5 व्यवहारापेक्षा जर जास्त व्यवहार होत असतील तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनला तुम्हाला 59 रुपयापासून वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे चार्जेस आहेत. अशातच जर तुमचं स्टेट बँकेचं खातं जर ग्रामीण किंवा निमशहरी भागातील असेल तर त्याला 2,000 रुपये सेव्हिंग खात्याला मिनिमम बॅलन्स ठेवणं आवश्यक आहे. अशातच पुन्हा गेल्या 3-4 वर्षापूर्वी सरकारने प्रधानमंत्री जन सुरक्षा योजना जाहीर केली, तिचा गाजावाजा केला. गाजावाजा करूनही जवळपास सर्वच लोक या योजनेच्या कक्षेत विविध माध्यमातून आलेले असताना, मग ती माध्यमं कोणती, तर गावोगाव सरकारनं कॅम्प लावून सरकारचे सामान्य माणसांचे सरकारने श्रम कार्ड काढले. आणि श्रम कार्ड काढत असताना प्रत्येकाचं बँक खातं त्या श्रम कार्डशी लिंक केलं आणि त्या माध्यमातून त्या खात्यातून सरकारने 20 रुपयाचा प्रधानमंत्री जनसुरक्षा योजना 436 रुपयाचा जो पूर्वी 330 रुपये होता, अटल पेन्शन योजनेच्या नावाखाली परस्पर कपात सुरू केलेली आहे. बरेच लाभार्थी असे असतात की त्यांना 2-2, 3-3 महिने, 6-6 महिने आपलं खातं वापरत नाहीत. त्या खात्यामध्ये 100-200 रुपये पडून असतात आणि अशा वेळी 6 महिन्यानंतर किंवा 12 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर त्या खात्यात त्याचे कुठल्या तरी कारणाचे शेतमालाचे म्हणा किंवा एखाद्या लाभाच्या योजनेचे 5,000 रुपये जमा होतात. ज्यावेळेस तो बॅलन्स इन्क्वायरी करायला जातो तर त्यावेळेस त्याला त्याच्या खात्यातले 700, 800, 1,000 रुपये परस्पर कपात झालेले असतात आणि बँका या खात्याचं स्टेटमेंट देण्यासाठी त्यांना टाळाटाळ करतात. दुसरीकडे बऱ्याच खातेधारकांना दर दुसऱ्या चौथ्या दिवशी कुठला ना कुठला मेसेज येतो की मिनिमम ॲव्हरेज बॅलन्सचे चार्जेस, ATM चार्जेस, इतर चार्जेस 147 डेबिट केले, 87 डेबिट गेले, असा हा डेबिटचा व्यवहार सुरू असून यातून सरकारच्या बँकांनी जवळपास 21,000 कोटी रुपये या माध्यमातून कमावलेले आहेत. या व्यतिरिक्त आणखीन रक्कम जी आहे ती वेगळी आहे. मात्र 21,000 कोटी रुपये ते कमावले. जनधन खात्यांना KYC साठी होड लावून 12,000 कोटी रुपये अजूनही त्या जनधन खात्यामध्ये पडून आहेत. आणि ही रक्कम 21,000 अगदी 12,000 असे 33,000 कोटी हे तुमचे आमचे सर्वसामान्यांचे बँकांकडे फुकट पडून आहेत. तो पैसा सध्या बँकांच्या वापरात आहे आणि बँकांकडून तो पैसा काही दिवसांनी रिझर्व्ह बँकेकडे वळता होईल आणि रिझर्व्ह बँकेच्या पैशावर नंतर मग सरकार आपल्या सोयीनुसार डल्ला मारेल. तुम्ही आम्ही चर्चा करत असतो फक्त आज
कोणता पक्ष फुटला, कोणता आमदार कोणत्या पक्षात गेला आणि कोणत्या आमदारानं आमच्या गावासाठी स्मशानभूमीसाठी मेल्याच्या नंतर शेड दिलं. म्हणजे जिवंतपणी रस्ते वगैरे, पियाला पाणी नाही, शिक्षणाची सुविधा नाही, ह्या गोष्टी नाहीत. मात्र मेल्याच्या नंतर आपल्याला सांत्वना भेटी आमचा आमदार कसा देतो, आम्हाला स्मशानभूमीसाठी काय देतो, या गोष्टीवर तुम्ही चर्चा करत असतो आणि आमच्या खिशाला बेमालूमपणे अशी कात्री लागत असते. या गोष्टींकडे तुमचं लक्ष नाही आणि यासाठी कोणी आवाज उठवणार नाही.